श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 2024 मकर संक्रांतीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की मी अशीच तुम्हाला नवीन अशीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता चला ही लगेच सुरू करूया. कशावर बसली आहे, कोणत्या दिशेने जात आहे, वाहन व वस्त्र कोणते आहे, पुण्यकाळ व फल कोणते आहे, दान काय द्यावे, वर्ज्य कामे याविषयी मी माहिती सांगणार आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि वर्षभर गोडच बोलत राहा. नवीन इंग्रजी साल सुरू झाले की मराठी सणाला सुरुवात होते. पहिला सण म्हणजे तो येतो मकर संक्रांत. यावर्षी मकर संक्रांत सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी आहे. मकर संक्रांतीचा सण साजरे केला जाणार आहे. 13 किंवा 14 जानेवारीला संक्रांत येत असते, पण असे क्वचितच होत असते. नेहमी हा सण 15 जानेवारीला येत असतो. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 शके 1945 पौष शुल्क 3 उत्तरायण 2:42 सूर्याचा मकर राशीत प्रवेश करीत आहे. तरी संक्रांतीची पुण्यकाळ सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी 7:17 ते संध्याकाळी 6:20 सूर्याचा संक्रमण विशिष्ट करणार होत असल्याने वाहन घोडा, उपवाहन सिंह आणि वस्त्र जे परिधान केलेले आहे ते काळे आहे. शस्त्र हातामध्ये भाला घेतलेला आहे. तिने हळदीचा टिळा लावलेला आहे. ती वयाने वृद्ध आहे व बसलेली आहे. वासाकरिता तिने हातात दुर्वा घेतलेल्या आहे. जातीने ब्राह्मण आहे. वारनाव गोरा आहे. चित्रांना भक्षण करीत आहे. भूषणार्थ तिने सोने धारण केलेले आहे. नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 15 आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीचे फल संक्रांतीच्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या पूर्व काळात दान द्यायचे आहे. दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, जमीन, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे. संक्रांतीत पूर्व काळात वर्ज्य कामे, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गवत कापणे, गाई म्हशीचे दूध काढणे व कामविषयक सेवन कामे करू नये. अशा प्रकारे मी माहिती सांगितली आहे. कशावर बसलेली आहे, कोणत्या दिशेने जात आहे याविषयी मी माहिती सांगलेली आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.